नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांकडून संख्यांचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचा हे एका ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आणि ही कृतीयुक्त ॲक्टिव्हिटी आपण करत आहोत। त्याच्यासाठी आम्ही 2 मुलांकडे काही संख्या लिहून दिलेल्या आहेत आणि एक मुलाने येऊन त्या ठिकाणी काही सेकंदामध्ये संख्या ओळखून त्या संख्यामधील लहान मोठेपणा अगदी कमी सेकंदामध्ये ओळखायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला इज ग्रेटर दॅन अँड इज लेस दॅन हे चिन्ह त्या ठिकाणी बरोबर व्यवस्थित धरायचं आहे। तर चला मग करूया सुरुवात। तुम्ही रेडी आहात? चला 1 2 3 स्टार्ट। राइट, बरोबर। ठीक आहे, स्टार्ट। हात बाजूला कर रे। नाइस, बरोबर आहे। ओके, स्टार्ट। बरोबर आहे। यस, बरोबर। स्टार्ट। बरोबर आहे का मोठी संख्या? यस, अगदी बरोबर मिताली, खूप छान। स्टार्ट। बरोबर आहे का? यस, अगदी बरोबर, खूप छान मेघराज। नेक्स्ट, रिया, रेडी? स्टार्ट। बरोबर आहे? बरोबर आहे का संख्या ओळखलेली? यस, खूप छान रिया। दुर्वेश, रेडी? स्टार्ट। बरोबर आहे संख्या मोठी? नाइस, खूप छान दुर्वेश। चला नेक्स्ट, स्टार्ट। बरोबर आहे संख्या ओळखलेली? बरोबर, खूप छान। चला नेक्स्ट, स्टार्ट। बरोबर आहे संख्या ओळखलेली मोठी? यस, खूप छान अनिश। स्टार्ट। चाल, बरोबर आहे। ओके, खूप छान। हर्ष, आर यू रेडी? स्टार्ट। बरोबर आहे संख्या? हो, अगदी बरोबर ओळखलेली आहे, खूप छान। स्टार्ट। ठीक आहे, खूप छान, बरोबर संख्या लहान मोठी संख्या ओळखलेली आहे। स्टार्ट। बरोबर आहे का संख्या ओळखलेली लहान मोठी? यस, खूप छान। स्टार्ट।
बरोबर आहे संख्या लहान मोठी? हो, खूप छान. छान पद्धतीने चंदनाने लहान मोठी संख्या ओळखलेली आहे. अशा पद्धतीने आपण आज संख्यांचा लहान मोठेपणा विद्यार्थ्यांना कृतीयुक्त सहभागातून काही सेकंदामध्ये विद्यार्थ्यांकडून लहान मोठी संख्या ओळखून हे लहान मोठ्या संख्येचं चिन्ह कशा पद्धतीने वापरायचं हे समजून घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना लहान मोठी संख्या ओळखण्यामध्ये काही अडचण निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने आपण दररोज कृतीयुक्त सहभागातून आपण अध्ययन आणि अध्यापन ही क्रिया त्या ठिकाणी करत असतो. खूप छान, सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि संख्या ओळखल्या म्हणून विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कौतुक करावं असं कमीच आहे. अशा पद्धतीने आपण संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे कृतीयुक्त पद्धतीने काही सेकंदामध्ये कृतीच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. धन्यवाद.